हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं। माझ्या हाडात शेतकरी आहे, माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या मांसात शेतकरी आहे। अरे तुझ्या मांसात आहे की हाडात आहे की रक्तात आहे, पण तो बोलून मोकळा झाला आहे। तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते। मी असं बोललो नाही। सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं की त्यांनी जे म्हटलंय मोदी तुमचा बाप आहे हे ते सांगितलं त्या ठिकाणी। त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं तुमच्या अंगावरचे कपडे मी दिलेत, आमच्या सरकारने दिलेत, तुमच्या बहिणींना आईंना 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे मी दिलेत, माझ्या सरकारने दिलेत, यांच्या बापांनी दिलेत, अशा पद्धतीने त्यांनी उल्लेख केला होता। त्यामुळं समस्त शेतकऱ्यांचा अपमान लोणीकरांनी केलेला आणि म्हणून आमची मागणी होती की तुम्ही माफी मागा। तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देत होते की ते लोणीकरांना समर्थन देत होते। म्हणजे लोणीकरांचं वाक्य हे शेतकऱ्याप्रती जे आहे तेच या लोकांची भूमिका होती। तिथेल मंत्री लोणीकरांची वकिली करत होते। म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे यांची भूमिका लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? लोणीकरांचं वक्तव्य म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार यांची सुद्धा लोणीकरांच्या म्हणण्याला दुजोरा आहे का? तर म्हणून आम्ही माफी मागा म्हणून मागणी करत असताना उलट ज्या केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्याचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील, त्यांना येऊ दिलं नाही, आंदोलन करू दिलं नाही हरियाणा पंजाब मधल्या शेतकऱ्यांना, ते आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे। म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे। आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी म्हणायचं आणि वरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं। आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकला आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे तीच भाजपाची भूमिका आहे। म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह आज तहकूब झाला, परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। तर आम्हाला वाटलं होतं की भाजप त्यांना एकटं पाडेल आणि त्यांना माफी मागायला लावेल, पण आता कळायला लागलेलं आहे की त्या दिवशी जे लोणीकर बोलले तीच भाजपची खरी भूमिका आहे। खरंच त्यांचं जे मन आहे ते शेतकरी विरोधी आहे। मला वाटतं अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका। ते पक्ष इथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही। आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्सल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं। जाऊ दे, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ। देखिए ऐसे लोगों को ज्यादा ध्यान, ऐसे लोगों के पास ऐसे लोगों को ज्यादा ध्यान न दे। अभी इस महाराष्ट्र में 700 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है पिछले 3 महीनों में, और उसी विषय पे हम लड़ रहे हैं। कहीं ना कहीं लक्ष्य विचलित करने के लिए ये जो लोग हैं जो संविधान को नहीं मानते हैं, संविधान बदलना चाहते हैं, संविधान खारिज करना चाहते हैं, यही असल में अर्बन नक्सल है और यही लोग अपने देश को धोखा है। छोड़िए जिनको ज्यादा पार्टी में भाव नहीं है उनको। नक्कीच मला थोडं आता धक्का बसला, कारण जेव्हा लोणीकर उभे राहिले बोलायला आम्हाला वाटलं होतं की भाजप त्यांना माफी मागायला लावेल। कारण बघा, कुठच्याही बाजूला तुम्ही असाल, सत्ताधारी पक्षात असाल, विरोधी पक्षात असाल, कुठचीही व्यक्ती ते जे काही बोलले त्याचं समर्थन कधीही करू शकत नाही। आणि आता जे झालं, अख्खं भाजपचे जे कोणी आमदार आत होते, एशनशी गटातले होते, त्यांच्या बाजूने आमच्या विरोधात उभे राहिले। आम्हाला वाटलं होतं की ते पण बोलतील की ठीक आहे, विषय मिटवा, शेतकऱ्यांची माफी मागा। कुठेही एक व्यक्ती चुकू शकते बोलताना, जर व्यक्ती चुकली असेल तर त्यांनी मोठ्या मनाने माफी मागावी आणि पुढे निघावं। पण इथे लोणीकरांनी माफी न मागता काहीतरी खुलासा द्यायचा की मीडियाने तोडून दाखवलं, असं करून दाखवलं, मीडियाने जोडून दाखवलं। एक मंत्री महोदय त्यांना समर्थन देत आहेत आणि पूर्ण भाजप आमच्या अंगावर येते, हे अपेक्षित नव्हतं। खरं अजूनही माझं मत असं आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये। त्यांनी आत्ता हाऊसमध्ये यावं आणि शेतकऱ्यांची माफी मागावी। आम्ही शांत बसू, आम्ही काही आरडाओरडा करणार नाही। शेतकऱ्यांची माफी मागावी
आणि त्याच भावनेतून पुढे काम करावं. काल मुख्यमंत्र्यांनी बॉम्बे स्कॉटिश सोबतचा उल्लेख करत तुमच्यावर कुठेतरी टीका केली. नाही, मी पाहिलं नाहीये ते सगळं जे काही बोलतात ते मी पाहत नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज ऑल्सो प्लॅनिंग. आम्ही तर रोज आंदोलन करतच आहोत, पण आमची भूमिकापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका काय राहील? त्यांना महाराष्ट्राच्या शेतात शेतकरी येऊ देईल का? महाराष्ट्राच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात शेतकरी जाऊ देणार का? हा त्यांनी विचार करावा, कारण जे ते बोलले ते भयानक वक्तव्य आहे. हे खरं अर्बन नक्सल वक्तव्य आहे. अर्बन नक्सलवाद को लेके सरकार एक विधेयक भी ला रहा है. जी, एक मिनट, उस पे छोड़ दीजिए. तो ये क्या, ये हिंदू धर्म क्या है, मैं बताएंगे जो खुद पार्टी बदलते हैं. छोड़ दीजिए उनको, हम ज्यादा ध्यान नहीं देते.